शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 22 एप्रिल 2026. तर आज आपण तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे प्लॉट व्हिजिटला आलो आहोत. तर आज आपल्यासोबत जे शेतकरी आहेत त्यांच्या अगोदर आपण ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख सांगा. मुकेश नागप्पा वळसिंगे. मी तीर्थ म्हणलं गावातला आहे. मग माझं म्हणजे सांगायचं म्हणजे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं प्लॉट तयार केलेलं आहे सध्या तरी. बर. पूर्ण म्हणजे 1100 झाड आहेत माझे आंब्याचे आतापर्यंतचे. आंब्याची 11 झाड 1100 झाड आहेत. सगळे टोटल यांच्या साहेबाकडनं घेतलेले आहेत. बर. तुम्हाला आंब्याची रोप कशी वाटली? आंब्याची रोप एक सुद्धा फेल गेले नाहीत. बर. आणि सगळे प्युअर केशर. सगळे केशर नाही कारण मागच्या वर्षीपासून पहिल्या प्लॉट तुम्ही उत्पन्न पण घेताय. हा घेतोय. हे दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष घेतोय. आता सध्या तुमचा माल हार्वेस्टिंगला आलेला आहे. बर. आता 3.5 वर्षापासून आपण कॉन्टॅक्ट मध्ये. आहे. तुम्हाला आपलं गायडन्स कसं वाटलं? हे नाही म्हणजे अहोरात्र कधी पण फोन केले की आम्हाला सगळं माहिती मिळेल. आतापर्यंत भेटली. बर. म्हणजे औषधाची असेल छाटणी असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्हाला काही अडचण तुमच्या आम्हाला काय माहिती आहे आता अगोदर सगळं विचारून तुम्हाला विचारूनच केलेलं सगळं. म्हणजे एकंदरीत तुम्ही चांगला प्लॉट तुमचा आणला आहे. त्यांची सीताफळाची पण लागवड आहे. सीताफळ तुम्ही कुठून आणलं होतं? हा बार्शीहून NMK गोल्डन आणलं. बार्शीवरून तिने NMK 1 जे सुपर गोल्डन किंवा गोल्डन म्हणून व्हरायटी आली होती मागच्या 4-5 वर्षात धुमाकूळ घातला. बऱ्याच लागवडी झाल्या. म्हणजे जे 30-40 मिळणार रोप 70-80 रुपये पर्यंत एवढं शॉर्टेज होण्यापर्यंत झालं. आणि त्यांनी गोल्डनची बाग पण लावली. तर आता आपण जर ही बघितलं तर ही झाडं कोणती ऍक्च्युली? हे आता गोल्डनच आम्ही गावरान केलंय. कारण की गोल्डन जे आहे नेहमी कुठले आपण कलम करतो. गावरान बियापासून आलेल्या झाडाला कलम करतो आणि त्याला गोल्डनचं तुम्ही रोपण लावले. मग ते आता गोल्डनचं गावरान असं म्हणजे उलटा प्रवास तुम्ही काय उलट म्हणजे ते गोल्डन आम्हाला म्हणजे सगळीकडे ऐकलो आम्ही. त्याचं काय कळालं म्हणजे त्याचं काय म्हणजे पण काय त्याचं विक्री कसं आहे त्याचं आतमध्ये किडे कसं होते सगळं कळालंय. त्यामुळे म्हणलं आपलं आता 2-3 माझ्या मित्र म्हणजे हैदराबादला आहेत व्यापारी वगैरे. त्यांनी म्हटलं ते गोल्डन काय डोक्यातनं काढून टाक म्हणले. मग तेव्हा अजून आणून लावण्यापेक्षा ह्याला कलम करावं गावरान करावं म्हणून केलंय. म्हणजे होत नाही असं किती लोक म्हणले होते. बघा म्हणून सक्सेस कलम बांधले की फक्त पहिला गोल्डनचा कलमाचा वरचा भाग कटून खालनं फुटू दिलेत? नाही पूर्ण टोटल कट केलाय. कट छाटणी केलाय. मग एखादं हे ठेवून त्याला आम्ही कलम बांधले. म्हणजे बऱ्यापैकी लोक गावरान लावून त्याच्यावरती संकरित जातची कलम केलं जातं. पण त्यांनी जे त्यांच्यावर संकट आलं त्यांच्यावर म्हणण्यापेक्षा माझ्यावर पण आणि बऱ्याच जणांवर महाराष्ट्रातले असेल किंवा बाहेर पण जी गोल्डन व्हरायटी NMK 1 म्हणून होती लोकांनी लावली. पण त्या व्हरायटीला सेटिंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. त्याला झाड अतिशय चांगले होते देखणं दिसतंय पण सेटिंग जास्त होत नाही. आतमध्ये किडे होते. आणि सगळ्यात महत्वाचं जी काही सेटिंग थोडीफार होते त्याला पण किडीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हाती काय लागे ना. मग बऱ्याच बागा अशा लावल्या 10-10, 20-20, 40-40, 50-50 एकरा बागा लावल्या आणि लोकांनी काढून पण टाकल्या. पण त्यांनी काय विचार केला काढून टाकण्यापेक्षा आपण बाबा काय ते उलट करून बघू म्हणून त्यांनी काय केलंय ती परत झाडं कट करून त्याला गावरांचं कलम बांधला. इथं पण आपल्याला बघायला मिळत. इथं काय फांद्याला त्यांनी 2-3 फांद्याला जिथं फेल झालं ह्या वर्षी बांधलं. मग जिथं कलम त्यांचं फेल गेलं तिथे त्यांनी परत मागच्या वर्षी बांधून ह्या वर्षी बांधले. ह्या वर्षी बांधून परत म्हणजे जे गावरान सीताफळाचं गोल्डन केलं होतं ते गोल्डन कट करून परत त्यांनी पुन्हा त्याला गावरानमध्ये केलं. आणि आपण बघू शकतोय बऱ्यापैकी चांगली झाडं गावरान आलेली आहेत. आता वरच्या प्लॉटला काय करणार तुम्हाला वर एक जो तुमचा आहे ते तर काढून टाकणार आहे. तर असेच तुम्ही खूप चांगले प्रयोग केले आहेत. खूप चांगला प्रयोग तुम्ही आम्हाला जो दाखवला केवळ मायासाठी. माया पण ते डोक्यात कधी आलं नव्हते बाबा की असं करतं. नाही मला लय फार जणांनी सांगितले होते की बाबा ते होणार नाही काढून टाका आणि गावरान आणून लावा म्हणले. मी म्हणलं काय होईल ते होईल. असं तसं गेलं तर अजून गेल्या वर्षी लागलेच. बरं म्हणजे माल पण घेतले माल. कधी कलम करून किती झालं तुम्हाला? म्हणजे मागच्या वर्षी केलं तर केल्याबरोबर लगेच लागलेच. त्या वर्षी हार्वेस्टिंग पण तुम्ही घेतलं. थोडस माल कमी लागले. आता येणाऱ्या वर्षी तुम्हाला दिसायला लागले सेटिंग आता फ्लॉवरिंग दिसायला लागले त्याला. फ्लॉवरिंग दिसलं. तर खूप चांगली तुम्ही आंब्याची जर बाग बघितली तर अतिशय चांगला एकदम टेबल प्लॉट त्यांनी बसवला आहे. टोटल 11 झाड आहेत. 3.5 वर्ष 2 वर्ष आणि 1 वर्षाची. शिवाय चिक्कूची झाडं पण काय दिसतात मला इथे लाईन दिसते. चिक्कूचे आहेत, जांभळीचे आहेत, नारळाचे आहेत आणि पेरूचे आहेत. तर खूप चांगला प्रोजेक्ट तुम्ही इथं. आणि जर बघितलं कॅमेरा फिरून दाखव जरा असं इथं आता मग अशी आम्ही जवळ वळसंग पासून जवळ 13-14 किलोमीटर आलो असेल तर कुठे आम्हाला काय दिसलं नाही. सगळं मोकळं माळ दिसलं. आणि इथं एवढ्या टपक्यात आता त्यांना पण पाण्याचा खूप सध्या शॉर्टेज आहे. त्यांनी नुकताच परवा दिवशी
किती घेतलाय मागच्या 2-4 दिवसात घेतलाय एक आठवडा झाला. एक आठवड्यात त्यांनी आता नवीन हा बोर पण घेतलाय म्हणजे पाण्याचा तुटवडा असून पण त्यांनी काय ते तोडगा काढून खूप चांगला आहे प्लॉट. नक्कीच एक आयडियल प्लॉट ह्या भागात म्हणले तरी चालेल. त्यांनी उभा केलाय लहानसं छोटंसं त्यांनी शेततळ पण केलं आहे. तर तुम्ही जो काही हा सगळा मांडलाय उपक्रम केलाय त्यासाठी नक्की आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा.